नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मस्त झटपट बनणारा नाश्ता बनवणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला सर्वात आधी उकडलेले बटाटे घ्यायचे 4. मी चालू 3 बटाट्यांचा वापर करते. मीडियम आकाराचे असतील तर 4 घ्या आणि जरा जास्त मोठे असतील तर तुम्ही कमी जास्त अंदाज करू शकता. बघू शकता अशा पद्धतीने उकडलेले बटाटे आपल्याला किसून घ्यायचे, जेणेकरून त्याच्यात एकही लम्स नाही राहणार. मस्त छान उकळून घेतलेले बटाटे आपण किसून घेतलेत. अशा पद्धतीने त्याच्यात एकही गाठ नाही राहू द्यायची आहे. चला आता पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया. किसलेल्या बटाट्याच्या किसात आपल्याला 1 कप गव्हाचं पीठ टाकायचं आहे, थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ. मीठ थोडंसं कमी घालायचं आहे, जेणेकरून आपल्याला मिठाचा वापर पुढे सुद्धा करायचा आहे. पाणीचा एकही थेंब न घालता आपल्याला हे कणिक मळून घ्यायची आहे. याचा एक डो बनवून घ्यायचा आहे. बघू शकता एकही थेंब पाणी न टाकता मी छान मस्त डो बनवून घेतलेला आहे. हाताला लटकत असेल तर थोडंसं तेल लावा. बघू शकता मस्त डो बनवून तयार झालेला आहे. थोडंसं तेल टाकून त्याला नरम करून घ्यायचं आहे आणि रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे. अशा पद्धतीने मस्त त्याला नरम करून घेऊ, साईडला ठेवून देऊ. आता गॅसवर एक कढई ठेवायची, त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं आहे. 1.5 चमचा तेल टाकलंय मी. तेल छान गरम झाल्यावर त्याच्यात मोहरी तडतडू द्यायची आहे. थोडीशी बडीशेप घ्यायची आहे, तीही मस्त भाजून घ्यायची आहे. आणि थोडंसं जिरं. आपण इथे स्टफिंग बनवत आहोत, त्यासाठी बडीशेप ही नक्की टाका, त्याच्याने खूप छान फ्लेवर येतो. एक बारीक चिरलेला कांदा थोडासा ब्राऊन होतो तोपर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचा आहे. कांद्याला हलका ब्राऊन कलर यायला सुरुवात झाली आहे, त्यावेळेस आपण मिरची टाकायची आहे. मिरची ही थोडीशी त्याला तेलात होऊ द्यायची आहे. मिरची कांदा बरोबर टाकला तरी काही हरकत नाही. ब्राऊन कांदा झाल्यावर आपल्याला टोमॅटो टाकायचा आहे. टोमॅटो आधी नाही टाकायचा आहे. लाल मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. गरम मसाला अर्धा चमचा. कलरसाठी थोडीशी हळद टाकायची आहे. आणि मी इथे चाट मसाला टाकते आहे. याच्यात सुद्धा मीठ असतं, थोडासा खारट असतो, म्हणून मीठ टाकताना थोडा कमी करायचं आहे. इथे एक उरलेला बटाटा आपण इथे हातानेच त्याला चुरून टाकणार आहोत. मॅश वगैरे काही करायची गरज नाही आहे. हाताने चुरून टाकला तरी काही हरकत नाही. आणि थोडंसं चमच्याने त्याला फोडून घ्यायचं आहे. मस्त एकत्र करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मस्त खूप खमंग असा वासही येतोय, मस्त स्मेल येते. आता याच्यात आपण मीठ टाकू. तेही थोडंसं टाकायचं आहे, जास्त मीठ नाही टाकायचं आहे. आपण आधी कणिक मळताना सुद्धा मीठ टाकलेलं आहे. मस्त एकत्र करून घ्यायचं आहे. थोडा वेळ मीडियम फ्लेमवर त्याला राहू द्यायचं आहे. नंतर गॅस बंद करून काढून घ्यायचं आहे.
आता आपण नाश्ता बनवायला सुरुवात करूया. कणिकची मस्त रेस करून झालेली आहे. आता आपण त्याचे एक गोळे बनवून घेणार आहोत. आपण पुरीसाठी जेवढे गोळे घेतो ना त्याच्यापेक्षा थोडे मोठे घ्यायचे. अशा पद्धतीने बघू शकता. जर हाताला लटकत असेल तर थोडंसं तेल लावा. मस्त हाताने गोल गोल गोळे करून घ्यायचे. अशा पद्धतीने बघू शकता. मस्त हलक्या हाताने मस्त त्याला पुरीप्रमाणे गोल गोल आकार करून घ्यायचा आहे. थोडंसं बारीक करायचं आहे. जास्त बारीकही नको आणि जास्त जाडही नको. अशा पद्धतीने हातानेच लाटण्याने लाटायची गरज नाही आहे. हातानेच त्याला थोडंसं पसरून घ्यायचं आहे. आणि जे आपण स्टफिंग बनवलं आहे ते स्टफिंग आता याच्यात टाकू आपण. मस्त स्टफिंग भरून घ्यायचं आहे आणि अशा हलक्या हाताने त्याला दाबून घ्यायचं आहे, प्रेस करायचं आहे. जास्त प्रेस करायची गरज वगैरे नाही आहे. अशाच पद्धतीने त्याला सगळीकडे पसरवून घेणार आहोत आपण. अशाच पद्धतीने सगळे आपण गोळे बनवलेले आहेत त्याचा नाश्ता अशाच पद्धतीने त्याच्यात स्टफिंग भरून घ्यायचं आहे व्यवस्थित. मस्त पटापट भरलं जातं, काही वेळ लागत नाही. फक्त लटकत असेल तर थोडंसं हाताला तेल लावा. तुम्हाला जर का दुसरा कुठला आकार आवडत असेल त्या आकाराने तुम्ही बनवू शकता. कुठलाही शेप द्या. फक्त अशा पद्धतीने त्याला हलक्या हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते तेलात जेव्हा आपण त्याला शॅलो फ्राय करतो त्यावेळेस ते बाहेर निघत नाही. मस्त अशाच पद्धतीने सगळा नाश्ता बनवून घ्यायचा आहे. आता आपण गॅसवर पॅन ठेवायचे किंवा तुम्ही तवा ठेवू शकता, पॅन ठेवू शकता. तुमच्याकडे जे असेल ते. खूप कमी तेलात नाश्ता बनवून तयार होतो. बघू शकता. सगळं तेल तव्यावर पसरवून घ्यायचं आहे. तवा ग्रीस झाला, थोडासा तापला की आपण ते नाश्ता त्याच्यावर सर्व करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने त्याच्यावर टाकायचं आहे. मीडियम फ्लेमवर आपल्याला हा नाश्ता बनवायचा आहे. हाय फ्लेम करायची नाही, नाहीतर जळून जातो. मस्त वाव, किती मस्त स्मेल येते. मस्त कुरकुरीत असा नाश्ता बनवून तयार होतो आणि सगळे आवडीने खातात. बघू शकता. आलटून पलटून दोघं साईडने त्याला शेकून घ्यायचं आहे. मीडियम फ्लेमवर झालं की आपण त्याला काढून घेऊ. आता आपला नाश्ता बनवून तयार झालेला आहे. त्याआधी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. बघू शकता. मस्त नाश्ता बनवून तयार झालेला आहे. सगळे आवडीने खातील, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. थँक्यू.